स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। ठाण्यातील एक पत्नी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्यानं संतप्त पतीने पत्नीच्या वडिलांना फोन करून पत्नी एकटी वॉकला गेल्यामुळे तिला तिहेरी तलाक देत असल्याचं सांगितलंय। या प्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात मुस्लिम महिला कायदा कलम 4 प्रमाणे ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केलाय। सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवून पतीला नोटीस पाठवत पुढील तपास सुरू केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार 27 जानेवारी 2024 रोजी कुर्ल्याच्या अली खान याच्याशी महिलेचा विवाह झाला होता। ही महिला गर्भवती असल्यामुळे ती कुर्ल्यातून आपल्या आईवडिलांच्या घरी मुंब्रा येथे राहत होती। 10 डिसेंबर 2024 रोजी अली खानने आपल्या पत्नीला फोन केला असता ती मॉर्निंग वॉकसाठी गेल्याचं समजलं। यावर पतीने तिला परत कुर्ल्यात येण्यास सांगितलं, मात्र परिस्थितीमुळे ती येऊ शकत नसल्याचं सांगताच पतीने फोन ठेवला। महिला घरी पोहोचल्यावर अली खानने पुन्हा फोन करून स्पीकर ऑन करण्यास सांगितलं आणि कुटुंबासमोर 3दा तलाक दिला। या घटनेनंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला। त्याने 11 डिसेंबर 2024 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मुंब्रा पोलिसांनी पती अली खान विरोधात ट्रिपल तलाकच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याला नोटीस पाठवली। तसेच मॉर्निंग वॉकच्या कारणामुळे तलाक दिला की यामागे काही वेगळं कारण आहे हे तपासलं जात आहे। तपास अधिकारी रवींद्र पाखरे यांनी सांगितलं की या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। महिला ही कौसा मुंब्रामध्ये राहणारी आहे। तिचं 27 जानेवारी 2024 रोजी लग्न झालं होतं। त्यापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ला येथे राहत होती, कुर्ला मुंबई येथे। ती आता प्रेग्नंट असल्यामुळे माहेरी कौसा मुंब्रा येथे आली होती। ते 10 तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना 7:30-8च्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली। तिने सांगितलं मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे। एकटीच आहे असं सांगितल्यावर त्याला राग आला। तो बोलला मला आत्ताच्या आता तू कुर्ल्याला परत ये। परंतु ते बोलले मी या अवस्थेत कुर्ल्याला परत येऊ शकत नाही। त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी परत आली। घरी आल्यानंतर परत तिच्या पतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर। मग तिने स्पीकर ऑन केला आणि परत त्याने विचारले की घरामध्ये कोण कोण आहे आता। मी बोलले की माझे आई वडील घरामध्ये आहे, मी आहे। ठीक आहे बोले, स्पीकर ऑनच ठेव। आणि त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली। त्याने सांगितले की मैं तुम्हारे बेटी को तलाक देता हूँ, मैं तुम्हारे बेटी को तलाक देता हूँ, मैं तुम्हारे बेटी को तलाक देता हूँ असं त्याने 3 वेळा तिच्याशी बोलला आई वडिलांच्या समोर आणि त्याने फोन ठेवला। त्यानंतर त्या महिलेने आई वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती। ते शेजारी काकांना यांना पण सांगितली आणि लगेच पोलीस स्टेशनला आले। त्यांनी ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे। कुठले कायदे आपण त्यामध्ये दाखल केले आहे, कुठले कलम लावलेले आहे आणि कशा पद्धतीने पुढचा तपास सुरू आहे? नवऱ्याला काय समन दिलेले आहे का? आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला BNS 351-4 व मुस्लिम महिला कायदा कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि 13 तारखेला त्यांच्या पतीला बोलून BNS 35-3 प्रमाणे त्याला नोटीस सुद्धा अदा केलेली आहे। आता पुढील तपास सुरू आहे। आपल्या माध्यमातून त्या परिवाराला काय आव्हान असेल, जसं छोट्या गोष्टीने जे आव्हान जे भांडण करतात ऑफिसमध्ये, कशा पद्धतीने परिवारामध्ये राहावं, ही जी छोटी छोटी गोष्ट म्हणजे पोलीस स्टेशनला राहतं ते कसं राहावं त्याच्यामध्ये? तर प्रत्येकाचं जे वैयक्तिक बाब आहे। आपण परिवारामध्ये राहत असताना एकमेकांना सांभाळूनच राहायचं असते, एकमेकांना समजून राहायचं असते। परंतु आपल्यावर झालेला अन्याय हा पण सहन करायचा नसतो। त्या महिलेने केला नाही, त्याप्रमाणे आपल्याला अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडावी, त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे।